हॅलो गाईज, आपण पोचलोय. कुठे पोचलोय आपण? हा ही आहे आपली आरवी. से हाय. हाय आर्यन. गणेश दादा. हाय. आपण आता इथून ट्रेक स्टार्ट करतोय. इथे भाऊ थोडं आपल्याला एक सांगतील समजून की कसं जायचं, कुठे जायचं. आणि आपण जातोय, चालू करतोय ट्रेक. भेटूया ट्रेक स्टार्ट झाल्यावर. तर गाईज, ट्रेक स्टार्ट झालाय. ट्रेक स्टार्ट केलाय. आरवी जोश मध्ये. आर्यन. गणेश दादा. हॅलो. चालू आहे का व्हिडिओ? ट्रॅकिंग ऑन केलंय. चला स्टेफ. गाइस, ट्रैक स्टार्ट झाला. तो जोश में ट्रेकिंग करने वाले हैं. जोश. जोश. हाउस द जोश. जोश. येस सर म्हणायचं. आर्यन, आज कोणाचे 50 रुपये कापायचे ओव्हर ऍक्टिंगचे? कशाला रे, लहान बहीण आहे ना तुझी. जर घरी एवढं सोबत घाबरायला डोंगरवरती जायचं का आपल्याला? नाही, उतरायचं आपल्याला. डोंगर उतरायचं आपल्याला. आपण वरती आलो टॉपला. आपण टॉपला वरती आलो. आपण टॉपला आलोय. आपल्याला वरती जायचंय का? खाली उतरायचं आता आपल्याला. ऑलिव्हर ट्रीचे गाणे ऐकते का तू? नाही. हे सगळे सह्याद्रीचे काय बरं बोलतात त्याला? नाही रे, ते असं असतात ना, ते गाई बैल चालतात बघ, त्याला काय म्हणतात? हे सगळे सह्याद्रीचे आमचे पाखरं चालतायत. सगळा व्ह्यू कडक व्ह्यू आहे. करत नाही सगळ्यात मागे डॅम बघितला का तिकडचा? हो, बघितला ना. येताना लागला होता ना आपल्याला. ते पीच कलरपासून मी सगळ्या ट्रेकला येणार आहे. व्हेरी गुड. मग आपण राहत जाऊ ब्लॉगमध्ये. आज असली भारी हवा चालते ना, इतकी भारी हवा आहे. तू हे सगळं वॉइस कट करते का? आहे तसंच टाकते. किती वाजता ट्रेक स्टार्ट केला आपण? काय 9:15 वाजता. 9:15ला ट्रेक स्टार्ट केलाय. एवढी भारी हवा सुटली आहे. ऊन नाही, पावसाचा काही हे नाही. आणि हा, पण पाऊस एवढा भारी पडतोय. आता आपण टॉपला चाललोय. मग तिथून आपण डोंगर उतरणार आहे. साधारण 5 तासाचा ट्रेक आहे हा. 5 तास. हा असेल 5. मग आपल्याला तिथनं मोठा नदी पण दिसेल. मला पहिला काय वाटलं होतं, ट्रेक म्हणजे आपल्याला बसमध्ये नाही, आपणच स्वतः ना चालत जायचं आपल्या घरातून. काही तिथं अख्खा ग्रुप थांबलाय फोटोशूटसाठी. हे का शपथ, एक नंबर. काही तिथं असं पूर्ण असं धबधबा दिसतोय.
वाटलं आतापर्यंत? छान आहे. हे व्हिडिओ किती आहे? व्लॉग. ब्लॉग मस्त आहे, ट्रेक मस्त आहे आणि रूट पण छान आहे. पण नेमका चढायचं का उतरायचंय? उतरायचा ट्रेक आहे हा. आपण का चढतो? नारायणी हा, तुला कसं वाटलं सांग? आर्यन आठवलं का धुकं बघून? हरिश्चंद्रगड. अरे मी फोटोज बघितले होते तुमचे कसे कसले? हरिश्चंद्रगडचे. हा हा मला आवडले. अरे अजून थोडं काय म्हणशील आरवी? तर गाईस आता पूर्ण धुके धुके झाले आणि आणि तू बोल आता. आर्यन काय बोलशील? काय पण बोल, तुला जे वाटतं ते बोल. हे बघून आम्हाला, हे तुका बघून आम्हाला हरिश्चंद्रगडचा आठवला किस्सा. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर हरिश्चंद्रगडचा मी व्लॉग टाकले आहे, ते तुम्ही बघू शकता तो जाऊन. आणि जे नॉन सबस्क्रायबर्स बघतायत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बघून सोडून देऊ नका. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू सह्याद्री भ्रमंती. येस. आणि धुकं बघून ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, ज्यांनी हरिश्चंद्रगडचा व्लॉग बघितला असेल माझा सह्याद्री भ्रमंतीचा, त्यांना हे दुःख बघून काहीतरी आठवलं असेल हरिश्चंद्रगडचं एखादा किस्सा, तर प्लीज तो बघा. आणि ज्यांनी नसेल बघितला त्यांनी प्लीज जाऊन. गाईज हा व्ह्यू एवढा भारी आहे ना, काढून दे पहिले तुझ्या सोबत. म्हणजे हवा मागणं येते. गणेश दादा कुठनं येते हवा? मागणं येते ना. हळू हळू हळू. आणि यांका तुकडा यांके हा ना, ते तुकडा यांका आणि तू चुकीचं वाटत तू दाखव. हे बघा guys. हे ब्लॉग चालू कर ना. केला. ताई माझं हे करते. एक मिनिट व्हिडिओ घेते. ये इस इथून हवा अशी मागणं येते आणि इथं उभं राहिला तर माणूस डायरेक्ट इथं खाली पडतंय. आता खरं ज्यांनी बघितला असेल हरिश्चंद्रगडचा व्लॉग त्यांना आठवलं असेल की काय झालं होतं तिथे. आर्यन आठवलं का आता? काहीच ते समोर डॅम दिसतोय, डॅम कुठे आहे? हा ते समोर धरण दिसतंय, ते गाव. नाही समोरच कोकण कडा होता. आम्ही त्याच्या अंतराने इकडं डायरेक्ट तर गाईस खूपच धुके झालेत. हा इथे आणि बघून हवा पण खूप जोरात येते गाईस. आता ही फक्त वेळ काय नाही ना, मी असंच तुझा काढायचा का आरवी? आता इकडे थोडं फोटोशूट केल्यानंतर आपण परत एकदा चालायला लागलो. थोडं म्हणजे खूप जास्त. गाईस आता पूर्ण धुके झाले. आता आपण जंगलात एंटर करतोय. जंगलामध्ये एंट्री करतोय आम्ही गाईस. हे आहे एंट्रन्स, विदाउट तिकीट जंगलमध्ये एंट्रन्स. नो फॉरेस्ट डिपार्टमेंट, नो. आमची एंट्री झाली आहे गाईस. गणेश दादा आरवीला प्रत्येक ट्रेकला घेऊन येत जा ना. सपोर्ट. हा तर गाईस बघा आम्ही जंगल मध्ये आलो. जंगल कसं वाटतं जंगल? खूप छान. जंगल संपला. जंगल खूप छोटा होता म्हणून जंगल परत संपलाय.
ब्रेक घेऊन आम्ही परत चालायला स्टार्ट केलंय. फोटोशूट वगैरे तर guys, सगळं. आता परत आम्ही जंगलमध्ये एंट्री घेतलंय. हे जंगल नाही, जंगल संपलं. हे हाफ जंगल आहे. हाफ जंगल हाफ जंगल. म्हणजे जंगलात पण नाही आहेत आणि रूटमध्ये पण नाही आहे. मैलेली वाट आहे बहुतेक सगळी. गाईज तुम्ही सबस्क्राईब करा. आर्यन गेला पुढं. आरवी आता आपणच दोघे एकमेकींना. आर्यन गेला पुढं. तर आता तुझ्या ब्लॉगमध्ये पण नाही येत आहे ना. मी आली. फक्त पुढच्या ह्याच्यामध्ये येतोय, व्हिडिओमध्ये येतोय फक्त. तर मी कधी नव्हती नाही येत होती ना हा. तेव्हा दादाच तुझ्या सोबत होता ना ब्लॉग मध्ये. हो. आता आपण आरवीला घेऊ प्रत्येक व्लॉगमध्ये. आर्यनला पण घेऊ मध्ये मध्ये, पण जास्ती करून आपण आरवीला घेऊ. चालेल. हा चालेल. बोल. तर गाईज हे जंगल पूर्ण ग्रीनरी आहे आणि आम्हाला काकडीचा वास परत येत आहे गाईज. काकडीचा आवाज नाही हा, कुठल्या तरी पक्ष्याचा आवाज आहे. आवाज नाही, वास. नाही रे. हे बघ इकडे ऑरेंज कलरचं. नाही. तर गाईज आमच्या इकडं काय बोलतात हे झाडांवरती ना आमच्या रिबिन्स वगैरे बांधलेले आहे, पण ते इकडं नाही दिसतात आहे म्हणून समजून घ्या की आम्ही हरवलंय गाईज. असं नसतं. 200-500 मीटरवरती रिबन्स लावलेले असतात, पण आता इथे रिबन लावायची काही गरजच नाही. मैलेली वाट आहे सगळी. हा आपला तिसरा ब्रेक पॉइंट. व्ह्यू सेम आहे दोन्हीकडनं. ओय दीदी, हा? आपण तिकडे बसलो होतो त्या साईडला. पण अजून वरती. दादा पोहोचला असं. केव्हाच. हा ना. कधी आपण तिकडे फोटो वगैरे काढत असतो ना तेव्हा ते ना ते तिकडं एंडिंग कडे असतं. आणि आपण मस्त आपला व्लॉग काढत जायचं. आपला व्लॉग भारी आहे का नाही. मस्त असं मागे राहिला ना, मस्त असं मोकळा रस्ता भेटतो. धरणाचं आहे ते डॅम. खायला बसलेत चिक्की, चना, गाइस ये हम लोग खाना खा रहे हैं. अभी ये ब्रेक हुआ है हमारा ब्रेक. रोस्टेड चना, हे सगळे येतात ते येतं. तो गाइस अगर आपको भी खाने का है तो हमारे व्लॉग को सब्सक्राइब डेंजर पाहिजे का. जिम्मी जिम्मी. काढला काढला. अजून एक काढ. गाडी लागतो रे. ब्लॉक काढ अजून एक. टोयोटा.
घ्यायचं का ते आजच्या आजोबाला? परत तिकडे जावं लागेल आपल्याला. फक्त ब्लॉगमध्ये सांगूया. गाईज आम्ही आता गाईज आम्ही आता ना दुसऱ्या तरफ जात होतो, पण एक आजी आणि आजोबा गावाचे आम्हाला बोलले की ना तुमचा रिबन ह्या साईडला बांधलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचं खूप धन्यवाद केलो आणि मग आम्ही आमच्या परत ट्रेकिंगला स्टार्ट केलं. आता हे आपण उतरतोय. मग आजपर्यंत आपण चढत होतो, हे आता आपण उतरतोय. तर हे बघा गाई, किती मोठे दगड आहे गाई गाई. इकडं मस्त एसी चालू आहे गाई. बंद झालं एसी. गाई बंद झालंय गाई. एसी बिघडला. फक्त झाड आहे इकडे रस्ता बंद आहे. हा रिबिन आहे का इकडं कट रिबिन पण नाहीये आणि हे काय बोलतात रस्ता पण बंद आहे, म्हणून आम्हाला वाटलं की आम्ही चुकीचं जातोय. पण परत आम्ही बरोबर सांगितलं तर त्यांना आम्हाला परत कळालं की बरोबर जायचं आहे म्हणून सरळ जायचं. पुढे पण रिबिन नाही काय रिबिन 500 मीटर्सवरती बांधलेले असते ना रिबीन. पुढं रस्ता नाही. रस्ता नाहीये. ट्रेक काय ट्रेक मला वाटतं ते ते असं दगडांचं स्लाइड. हे आहे ना रस्ता आहे ना. आपण फक्त ते हे बघितलं रे, स्लोप बघितला आपण फक्त तो. ते दगड म्हणून नाही दिसतंय पुढचं. हाय हाय गाईचा रस्ता आहे. गाईचा रस्ता आहे. ते दगड होतं म्हणून ओय चप 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 होतं ते. नाही तर पाणी पाणी. पाण्यातच असं चप 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 होतंय. गाईज हे सगळं पाणी पाणी. ते बहुतेक एक छोटा वॉटरफॉल असेल. देखो ना देखो ना देखो ना गाइस, देखो ना. जे नॉन सबस्क्रायबर्स बघतात ते सबस्क्राईब करून टाका पटकन. गाईज हा असा उतार आहे पूर्ण असा घाटासारखा. इकडून आपली बस गेली होती ना टर्नवर. नाही इथनं नव्हती गेली. गेली होती आय थिंक. नव्हती गेली. नाही गेली. एवढ्याशा रस्त्यात पुरणार पण नाही बस आपली. तर गाईस तुम्हाला काय माहित नाही, आमचे बस ड्रायव्हर ना खूप हेवी ड्रायव्हर आहे गाईस. आमचे अनिल काका म्हणजे प्रो लेवलचे ड्रायव्हर आहेत. एवढ्याशा जाग्यांवरनं पण ते गाडी काढतील. एवढा प्रो मॅक्स लेवलचे ड्रायव्हर आहेत. अनिल काका जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. आयुष्यात मला फक्त 2च जणांच्या ड्रायव्हिंगवरती भरोसा आहे. एक माझे पप्पा आणि एक तुम्ही. बाकीचं कुठलंही नाही. हो गाईस हे खरं आहे. मग ही पोरगी काय करते, पाण्यात जायचा प्रयत्न करते. फ्रेश वॉटर आहे. फ्रेश फ्रेश आहे. हे बघ ना पाण्याचा कलर पण. मग भरून घे. अरे ते वाहतं पाणी आहे ना म्हणून फ्रेश आहे. हां हे बघ बोललो होता ना. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो ना हेच पाणी पितो. आणि ह्याच्या एवढं प्युअर वॉटर तुम्हाला कुठं तुमच्या घराच्या नळामध्ये पण नाही मिळणार. आईला चप 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 चप. बोलली होती. तिला बोलत होत्या. काय बोलली होती. बोललं होतं नाही माहिती, सांगितलं होतं ना. बोललं आई ग 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 ग. आणि पाणी पण. आई गाईस आणि हे पूर
प्युअर वॉटर आहे गाईज. दिस इज प्युअर वॉटर. आहे गाईज. पूर्ण रिअल वॉटर आहे गाईज. आरवी इथनं यायला पाहिजे होतं. चल आता. तिथं कुठे तर हे धबधबा असेल. जा तू पुढं जा पुढं जा. तर गाईज हे बघा हे पूर्ण घास आहे इकडं गाईज. तर गाईज अजून मी काय बोलू गाईज. नो कमेंट्स राईट. हा चलो गाईज एक बोलू का मी तुम्हाला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि हे व्हिडिओ ना अनिल दादांना ना गाईज इथं छोटा 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 धबधबा. चल इकडून चल. आणि गाईज प्युअर वॉटर. पुअर रिच पण असतं का? प्युअर वेज वॉटर रिच असतं. नाही. हे असं चप 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 जावं लागतं. गाईस इकडे काहीतरी आहे. गाईज इकडे एक वेल आहे आणि मग इकडे सॉंग्स पण लावतात ते. तर गाईज तुम्हाला जर सॉंग्स ऐकायचे तिथं विहीर आहे. स्पॉटीफाय मध्ये जाऊन सॉंग्स ऐकू शकतात. आर्यन तुम्हाला काय पाहिजे. चल. होय हे खूप मोठं होले ग. तर गाईज आम्ही तुम्हाला वेल दाखवू शकतो. गाईज चला बघा त्या साईडतून. कारण की माझी एवढी हाईट नाही आहे गाईज. स्वच्छ वॉटर आहे ओ गाईज. प्युअर वॉटर आहे. भाई केवढं क्लीन वॉटर. फक्त ते पत्ते वगैरे पडले ते तुम्ही सोडून द्या गाईज. गाईज इथं बेडूक पण आहे. फ्रॉग है वो. गाइस उधर एक फ्रॉग भी है जो कि हिल रहा नहीं है. आप समझ जाओ. ए फ्रॉग अरे याच्यामध्ये नाही दिसत आहे फ्रॉग. नाही दिसते. हे तिथं फ्रॉग जर तुम्हाला दिसला तर. Water पूरा क्लीन है गाइस. क्लीन वाटर है. पूर्ण क्लीन वाटर. पप्पा आर्यन फ्रॉग दिसला का? हो दिखला ना. तो गाइस ये एक्टिंग करके मेरा भाई है वो हमारे ब्लॉग में ज़्यादा तो नहीं आ रहा है तो उसको लो. मैं रिक्वेस्ट आम्ही 7 किलोमीटर चाललोय. 7 किलोमीटर आलोय. ते बघ अमित दादा आपण ते बघ. इकडनं जाऊ. चल इकडनं जाऊ शॉर्टकट. थोडं पूर्ण शेतात न जाऊ. कुठं आहे? अंदर के कवर. आरवी अच्छा. तो गाइस मेरा मखाना खत्म हो गया है गाइस. हाय. शेखर दादा एकदा आम्ही थांबलोय. अजून थोडंसं पुढे जायचं. पाणी थोडं कमी असल्यामुळे तुम्हाला धरण इतकं व्ह्यू देत नाहीये. गाइसला तुझ्या तिकडे दाखव ना ते नदी. नदी दाखव ना गाइसला. आलो आलो. नदी तर 3 वॉटरफॉल आहेत. 1 2 3 इथं 4 तर 5 वॉटरफॉल एक लाईनीमध्ये. ते धरणाचं एंड आहे.
इथं आपल्याला जायचं गेट पाशी धरणाचं. सगळं धरणाचं हे. चढ आडवीवर आरवी चढ चढ. आरवी जा 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 पटकन जा. धबधबा खेळून झाल्यानंतर आम्ही परत एकदा चालायला चालू केलंय. मी तर गेले होते पण आर्यन आणि आरवी गेलते. पण आरवी हो. मज्जा आली वरती जाऊन. तर परत चालायला चालू केलंय. किती पर्सेंट बॅटरी आहे? बघते ना. हे पोरग आपल्यासोबत अख्खा व्हिडिओमध्ये नव्हतं, आता भेटलंय. आर्यन काय म्हणशील? तुला काय वाटतंय? मला आता जाऊन झोपावं. कारण की आता आम्ही खूप हे वॉटरफॉल मध्ये आम्ही भिजलोय म्हणून आम्ही स्विमिंग केलं म्हणजे तुम्ही थोडक्यात वॉटरफॉल मध्ये. आता परत माझं डोकं खराब होईल. मी पण तुझ्यासोबत आता येणार ना मोठ्या वॉटरफॉल मध्ये. हा मीम्स तू बरोबर यूज केले. हा ते मीम्स मला खूप आवडले. నువ్వు ఎప్పుడు పోయిందా కదా? केला स्टंट बाजी. वाव! ओहो शूज भिजतील. तो गाइस मेरे शूज पूरे गिल्ले हो गए. अरे बोल ना. वॉटरफॉलमध्ये खेळल्यानंतर आपण पुन्हा एकदा चाललोय आपल्या बसकडे. अरे गाइस आमचं परत लेस सुटलं ना. राग येतोय गाइस मला आता. गाईस वॉटरफॉलमध्ये खेळल्यानंतर खूप वेळ खेळल्यानंतर आपण आपल्या बसकडे जायला रवाना झालो आहोत. म्हणजे निघालो आहे आपण आपल्या एंड पॉईंटकडे. आणि गाइस एक छान बस आहे बघा. माझे शूज पण ओले झाले गाइस. आमच्या आरवीचे शूज ओले झाले सगळे वॉटरफॉलमध्ये. त्यामध्ये चपचप चपचप आवाज करतात है ना. हा. तर गाईज जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. येस ए दादा लोगडे. चलो टाटा बाय बाय. सी यू. नेक्स्ट ट्रेक.